बॅट्समन नेम आम्हाला समजेल का? मार्केवाडी संघ आपला अतिरिक्त 12th मॅन पाठवा. संदीप मार्केवाडी वाल्यांकडे. ठीक आहे आमच्यापर्यंत. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बॅट्समन ऑन साईडला ड्राईव्हचा फटका, परंतु इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता, परंतु एक सिंगल मात्र झाली आहे कंप्लीट. एक सिंगलने श्रीगणेशा खातं मात्र ओपन केलं जाते. भूषण स्ट्राईकला नॉन स्ट्राईक एंडला करेन आपण पाहतोय. ही देखील आपण फटका फसलाय. ही ते सोहेल मात्र सोडली जातीये. पहा आपण पाहू शकाल भूषणची मात्र सोडली जाते. चल नेक्स्ट मॅचचा मान ऑफ द मॅच आपण पाहू. 2 मिनिटं. यस गोलंदाजच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आला. शंकर आपण चला माझ्या मंचावरती या. यस या सामन्याचा मान ऑफ द मॅच अजय शिर्के नो डाऊट, ज्याने चांगली बॅटिंग करत आपल्या संघाला दुसरा विजय संपादन करून दिला. ते यस यस आपण अजयचे मान ऑफ द मॅच आपण पाहतोय यशला देण्यात येईल. ते डेडिकेट करतायत अजय शिर्के आपण पाहतोय. एक चांगली स्पोर्ट्स पिरियड राहिली त्यांची देखील, आणि ते मात्र युवा पिढीला मात्र प्रोत्साहन देण्यासाठी मात्र यशलाही मान ऑफ द मॅच देण्यासाठी मी इन्व्हाइट करतो मंचावरती. आपण यावं यश. फोटो सेक्शन देखील करा संदेश दादा. आपण इथे आले करणच्या बाटमधून चौकार नाही. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे. ती अद्यापर्यंत 6 या अंकावरती 6 धावा. धाव फलकावरती गोलंदाजी मार्कवरती P1चं पहिलं षटक आहे. गोलंदाज विश्वास आपण पाहतोय. विश्वास गोलंदाजी मार्कवर सज्ज. चेक करतोय. येस गोलंदाजच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आला आहे. ते चेक देखील करतायत. काही विषय नाही आहे. तशामध्ये देखील शंकर कोंडे पाहतोय. आम्ही स्वतः देखील पाहतोय. आयोजकांच्या भूमिकेमध्ये आम्ही स्वतः आहेत. यस च्या शैलीवरती ऑब्जेक्ट घेण्यात आला आहे. ती ग्राह्य धरत नाहीये. अक्षरशः राऊंडमध्ये फिरत असताना आपण पाहतोय गोलंदाजाच्या शैलीवरचा आक्षेप घेण्यात आलाय. ते पेटरला लावलंय पंचाने देखील पाहतोय आपण, परंतु पुन्हा एकदा लक्ष ठेवलं जाईल. गोलंदाजावरती काही शंका नाहीये. हा देखील बॅटशी लिडिंग एज घेतली आहे. रंगल 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू राहिला आहे. एक सिंगल मात्र बेगानी झाली आहे कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 7 या धावसंख्येवरती. 7 धावा आपण पाहतोय धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 5 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत समाप्त झाला प्रगती पुस्तकावरती, आणि अद्यापर्यंत ते धावसंख्या 7 धावा धाव फलकावरती. पॉवर प्लेच्या पहिल्या P1च्या षटकामध्ये विश्वास आले, आणि विश्वासाला सार्थिक अशी गोलंदाजी पाहायला मिळते. विश्वास या गोलंदाजाकडून स्विचचा फटका सक्सेसफुल ठरलाय. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू फेकून दिलाय भूषणच्या बॅटमधून. हा आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतो. चौकार, आणि चौकाराच्या पद्धतीने षटक क्रमांक पहिलं झालंय समाप्त. षटक क्रमांक 1च्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 11 धावा धाव पुस्तकावरती आपण पाहतोय.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा फलकावरती. ओव्हर क्रमांक 2 मध्ये वैभव आलेत आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. वैभव यांना मात्र आमंत्रण दिलंय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय एक चांगल्या प्रतीची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या P1च्या षटकामध्ये विश्वासाने केली. विश्वासाला सार्थकी अशी गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु शेपटच्या चेंडूवरती लगवलेला स्विचिटचा फटका भूषण यांना एक पुस्तकी फटक्याचा आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर 11 धावा दुहेरी धावसंख्येमध्ये पदार्पण करत असताना आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती. लोपर बोलतो चेंडू फटका फसलाय. बराचसा काल चेंडू हवेमध्ये. इथे मात्र 2 क्षेत्ररक्षण झालेली तू मैमय आणि त्याच्यानंतर सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट. 2च्या मदतीनं टीमची धावसंख्या 13 वरती धावसंख्या जाऊन स्थिरावली अद्यापर्यंत. 13 धावा फलकावरती आपण पाहतोय. टीम मार्केवाडी या संघाची आपण पाहतोय. भूषण स्ट्राईकला कहरण आपण पाहतोय ज्यांच्या बॅटमधून एक चौकार देखील आली. एक पुढे येऊन डान्सिंग डाऊन चेंडू उडवलाय. फटका फसलाय. शत्रुशी सुद्धा आलेत. इथे पकडली जातीय झेल आणि संपवलाय बॅटर कहरण्याचा खेळ. पहिला विकेट पहिला आदरा टीम मार्केवाडी संघाला. विराज आलेत नवीन बॅट्समन आपण पाहतोय. टापकळला शेंडू वाईडिस्ट लॉंगनला फिल्डर तैनात. एक सिंगल मात्र झाली आहे कंप्लीट वेगाने. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 14 वरती. 1.3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 14 धावा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे देखील फिरून काढण्याचा प्रयत्न, परंतु पडले होते. अक्षरशः शरीराचा ओघ आहे तो अक्षरशः खेळपट्टीवरती टिकून गुडघे टेकून मात्र लगवण्याचा प्रयत्न, परंतु इथे बॅटन बॉलचा संपर्क नाही. हा चेंडू आला निर्धाव. इथे निर्धावाच्या साह्याने धावफलक 14 वरती स्थिरावला आतापर्यंत. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हा देखील पुनश्च वन मोर डॉट बॉल असून एक 14 धावसंख्येवरती धावफलक आपण पाहतोय. एक व्हेरी गुड बॉलिंग पाहायला मिळते. गोलंदाज वैभव कडून देखील आतापर्यंत एक विकेट देखील घेतली आहे आणि त्याच्यानंतर 3 धावसंख्या खर्च करत असताना दुसऱ्या षटकामध्ये हे देखील लाऊडली अपील पंचांकडे दबाव टाकण्याचा प्रयत्न पंचांवरती पाहायला मिळाला. गणेशजी कुंड सर आहेत, त्याचबरोबर रोहिदास शिर्के आपण पाहतोय स्कोर लाईक पंचाच्या भूमिकेमध्ये. षटक क्रमांक ते दुसरं देखील समाप्त झाले. षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर अवघ्या 14 धावा धावफलकावरती पाहतोय आपण. इथे देखील आपण पाहतोय इथे तिसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात आणि त्याच्यानंतर स्वागत केलं विराजनं. इथे ठोकला षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 20 धावा धावफलकावरती.
हा देखील आपण पाहतोय डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता विराज नॉन स्ट्रायकरला होते डेंजर झोनकडे, परंतु इथे आली आहे सिंगल. हा सिंगलच्या मदतीने अडते टोटल धाबा धाव फलकावरती आपण पाहतोय 21 धाबा. ओव्हर क्रमांक 3 नरेश आलेत आणि त्यांच्याकडे जबाबदारी दिली आता तिसऱ्या षटकाची आणि एक चांगली गोलंदाजी होईल यात काही शंकाच देखील नाही आहे. इथे देखील ऑन साईडला काऊ कॉर्नरला केली जाते फिल्डिंग. तिथे आपण पाहू शकाल अतिरिक्त अजून एक खेळाडू देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तरी थोडंसं फंबल देखील झालं होतं क्षेत्ररक्षकाचं. इथे आली आहे सिंगलच्या मदतीने. टीमची धावसंख्या 22 वरती आपण पाहतोय. इथे देखील टपकरला शेंडू पुनश वाईडिश लॉंगनला फिल्टर तैनात एक सिंगल डबलला प्राधान्य देऊन मात्र धावफलकाचा आलेख आपण पाहतोय. उभारण्याचं काम चालू आहे. तेबस जाबा धावफलकावरती 2.4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. आतापर्यंत 23 जाबा धाव पुस्तकावरती पाहतोय. नेक्स्ट मॅच धोत्रे आणि कलम दोन्ही संघाचे कर्णधार आपण चला लगेचच आपण यावं मंचावरती. यस पंचांचा इशारा वाईट चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांनी चेंडू घोषित केला वाईट चेंडूचा इशारा. वाईट चेंडूच्या साह्याने धावफलक पुन्हा बदलला जाईल. जाऊन पोहोचत आहे 25 धावसंख्येवरती मंगेश दादा धोत्रे आणि त्याचबरोबरीने कलम 2 संघामध्ये टॉस केला जाईल. यात नेक्स्ट मॅचमध्ये चांगली डाईव्ह पाहायला मिळते पांडू दादांची. अप्रतिम दर्जाचे स्टेशन आपण पाहतोय. अक्षरशः शेबट क्षणाला डाईव्ह फेकत हा चेंडू अडवण्याचं काम केलं आहे आणि तिथे मात्र सिंगलच मात्र मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली ती लेग बसच्या लेग धाव 25 जाबा. आणि हा देखील चेंडू इथून पाहायला मिळते सबमरीन डिलिव्हरी. हा देखील आला चेंडू निर्धाव. षटक क्रमांक 3 देखील संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे अद्यापर्यंत 25 या धावसंख्येवरती. सर्वात पाहायला मिळालं तर चिंगूस गोलंदाजी वंजारपाडा संघाकडून पाहायला मिळत आहेत. आता गोलंदाजी मार्गवरती सरसेनापती आपण पाहतोय पांडूदादा स्वतः आलेत वाटतंय. यस पांडूदादा आले स्वतः. संघ बांधणीपासून तर संघाला पुढे नेण्याचं काम मात्र आपण पाहतोय पांडुरंग दादा करत असतात आणि तेच मात्र लिडिंग फ्रॉम द फ्रंट समोरून नेतृत्व करण्यासाठी लाख षटकाला मात्र सांगत आहोत असताना आपण पाहतोय पांडूदादा स्वतः आलेत. पांडुरंग दादा आले पाहू शकाल. क्रिकेटचा बराचसा अनुभव आहे. फेकी होती तिथून मात्र क्रिकेटचा अनुभव घेत आता फ्रेशमध्ये देखील आलेत. चांगला चेंडू फटका फसलाय. नो मान्स लँडमध्ये चेंडू फुडलाय. एक सिंगल झाली बेक आणि कंप्लीट एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ते अद्यापर्यंत 26 या धावसंख्येवरती. 26 धावा धावफलकावरती मार्केवाडी आणि त्याचबरोबरीने वंजारपाडा शिवशक्ती वंजारपाडा या नावाने मात्र संघ आज दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. पांडुरंग दादा आपण पाहतोय 4थ्या ओव्हरमध्ये आले. शेवटच्या आडव्या बॅटरीतून प्रहार चढवलाय डीप मिड विकेटला. इथे झाली फंबल. छोटा क्षेत्ररक्षक होता आणि त्याला बीट करून चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर. आलाय तो चौकार. तीस धाव पुस्तकावरती आपण पाहतोय. अक्षरशः चांगली गोलंदाजी वंजारपाडा संघाकडून पाहतोय आपण. पुढे येऊन सरसवलाय ऑन द राईस ऑन द टोसने. अक्षरशः चेंडू वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चिरागच्या बॅटमधून ठोकलाय. हा आणखीन एक दैदिप्यमान षटकार. छत्तीस धावा फलकावरती आपण पाहतोय. हा देखील फटका ऑन साईडला वाईडिश लॉंगनला केली जाते फिल्डिंग. एक सिंगल झाली वेगाने कंप्लीट दुसरीच्या प्रयत्नाला. फलंदाज इथून मात्र होईल धावचीच्या स्वरूपामध्ये बाद.
37 धाबा दाफूसचा कबरती आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ अद्याप संपला. 3.4 चेंडू समाप्तीनंतर 37 धाबा धाव फलकावरती अजून इथून 2 फटके महत्वाचे अपेक्षित असेल तर फायटिंग स्कोर उभा करू शकतो. यस इथे देखील बॅट फिल्डिंग एज 30 सर्कल मध्ये चेंडू स्थिरावला आहे. इथे देखील आपण पाहतोय इथे देखील 2 धाबा कंप्लीट झाल्या. तिसरीच्या प्रयत्नाला निघालेत. इथून 3 धाबा झाल्यात कंप्लीट. चौथीच्या प्रयत्नाला इथे फलंदाज चिराग होईल आता धावचीच्या स्वरूपात. चिराग होईल धावचीच्या स्वरूपामध्ये बाद. 3 धावसंख्या कंप्लीट. 3च्या मदतीनं 40 धाबा धाव फलकावरती. तिथे एक सिंगल फक्त होती आणि त्याच्यानंतर तिथे अजून 2 धावसंख्या ऍड होत असताना आपण पाहू शकाल. अनिकेत आलेत आता शेवटच्या अंतिम दोन धावसंख्यांची पॅनल्टी देण्यात आली आहे ती मार्केवाडी संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचली 42. 2 धावसंख्येची पॅनल्टी टी शर्ट नसल्या कारणास्तव. नसल्यास कारणास्तव आता 2 धावसंख्येची पॅनल्टी देखील देण्यात आली. ती मार्केबडी संघाला म्हणजे 2 धावसंख्या मायनस होईल. येणारे 24 चेंडू आणि 43 धावसंख्येची गरज आहे. आपण बंजारपाड्या संघामध्ये ती धावसंख्या ऍड करूयात. येस आपण पाहतोय की मार्केवाडी संघाला 2 धावसंख्येची पेनल्टी असल्यामुळे 2 धावसंख्या मायनस केली जाईल. म्हणजे 40 धाबा धाव फलकावरती लागलात. म्हणजे येणारे 24 चेंडू 41 धावसंख्येची गरज असणारे टीम बंजारपाडा संघाला 41 धावसंख्येची गरज आहे. 2 धावसंख्या मायनस 42 मायनस 2 म्हणजे टोटल 40 धावा धाव फलकावरती म्हणजे 41 धावसंख्येची गरज येणारे 24 चेंडूंमध्ये.
सलामीची जोडी झाली रमाना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय वैभव आणि त्यासमवेत मात्र दक्ष आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज भूषण आलेत गोलंदाजी मार्कवर येणारे 24 चेंडू आणि करायचे आहेत त्या त्यांना 41 धावा 24-41 समीकरण आपण पाहतोय दुसऱ्या पूर्वार्धामध्ये गोलंदाजी मार्कवरती भूषण आपण पाहतो स्ट्राईक एंडला वैभव आहेत पहिला चेंडू कव्हरला उडवला आहे डीपेक्षा कव्हरला फिल्डर तैनात केलाय एकच सिंगल मात्र मिळेल एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्याचा श्री गणेश मात्र केला जातोय श्री गणेशानंतर आपण पाहू शकाल एक धावसंख्या हा देखील ऑन साईडला वाईडिश लॉंगनला फिल्डिंग झाली तैनात इथे देखील पुनश्च आपण पाहतोय कबर मधून चेंडू उडवला आहे पहा दक्ष व्हेरी गुड फिल्डिंग आणि तेवढा चांगला थ्रो देखील पाहतोय आपण पहा बुतिवली संघामध्ये फिल्डर नाही आहेत आणि छोटा चुमुरडा दिला आहे परंतु काय फिल्डिंग केले त्याने आज मैदानाच्या आतमध्ये वाह लास्ट जबाब दक्ष या छोट्या वयामध्ये चांगलं गावाचं नाव करत असताना आपण पाहतोय दक्ष हा देखील वेगवान चेंडू पंच इशारा करतायत काही स्पर्श चेंडूचा इशारा आउटसाइड ऑफ स्टंप यस पंचाचा इशाराला स्पर्श चेंडूचा स्क्वेअरच्या माराने 4 धावा फलकावरती 41चा पाठलाग करायचा अद्यापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 4 धावा फलकावरती चांगली फिल्डिंग यशची राहिली मिड ऑफला दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळते लोपर फुलटा चेंडू कन्वर्ट केलाय लॉंगनला इथे डेंजर झोन कडे होते आणि ते मात्र विराजने केली चुकी थोडीशी एक सिंगल मात्र पुनश्च कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 5 या धावसंख्येवरती कट करायचा प्रयत्न परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाही इथे चेंडूला निर्धाव 5 धावसंख्येवरती स्थिरावलेली धावसंख्या बाजू आपण 41चा पाठलाग करत असताना पिबनचं पहिलं षटक भूषण यांच्या ताब्यात दिलं आहे आणि आतापर्यंत एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते भूषण यांच्याकडून ऑन साईडला पुनश्च आपण मात्र लंगनला फिल्डिंग दमदार झाली आहे आणि षटक क्रमांक पहिलं झाले समाप्त षटक क्रमांक 1च्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आपल्याला एक बिनबाद 6 ही परिस्थिती आपण पाहतोय सध्याच्या कंडिशनला 41चा पाठलाग करत असताना वंजारवाडा संघ जाऊन पोहोचलाय 6 अंकावरती आता पाहायला गेलं तर 18 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज असेल 6 चेंडू 35 ची गरज आहे नंदू आलेत गोलंदाजी मार्कवरती नंदू आलेत गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय समोर चेंडू भिडवलाय पुरुष वाईडिश लॉंगनला फिल्डर तैनात एक सिंगल झाली आहे पुनश्च कंप्लीट एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 7 वरती
सिंगल आली आहे 7 धावा फलकावरती. आता 17 चेंडू 34ची गरज आहे. हा मात्र लोबर फुलटॉस चेंडू कन्वर्ट करायचा होता. धमाकाचा चेंडू पाहायला मिळाला. सबमरीन डिलिव्हरी आपण पाहतोय. दक्ष उर्फ बाबा आपण पाहतोय मार्केवडी संघांच्या स्क्वॉड मध्ये असताना आपण पाहतोय. शाम आपण पाहू शकाल. लकी शाम मात्र त्यांना मिळाला आज. हा देखील चेंज ऑफ पेस परंतु आउटसाइड ऑफ स्टंप माणसं सांगतायत की हा चेंडू वाईट आहे. आपण त्याच्या स्वरूपामध्ये धावसंख्या ऍड होते. जाऊन पोहोचेल ती तब्बल 8 वरती. इथे देखील बॅक शिल्डिंग एच. इथे मात्र मागे गेली चुकी. चेंडू चाललाय लॉंग लेगला परंतु हिथून काय घडलं पाहू शकाल. अडवण्याचा प्रयत्न झाला होता. इथे चौकार आलोय. चौकार आले त्यात काही शंका नाही. चौकार आले. एकदा चेक करू थांबा. आपण चौकार चेक करू थांबा. आहे का थांबा 2 मिनिटं. आपण चेक करणार आहोत. आपल्याकडे लाईव्हची थेट प्रक्षेपण पण आपण पाहतोय. केटीसी तेवढं संघ वर कॅमेरा माणसं देखील राहिले आणि तेवढं क्लिअरिटी देखील. अजिंक्य पवार आपण पाहतोय. सर्वा यस. आता थोडं डिसिजन क्रिटिकल असेल. परत 2 मिनिटं फक्त पंच आपण पाहू शकाल. जाऊन चेक करा तुम्ही देखील. 2 मिनिटं कारण 2 मिनिटं थांबायचं. डिस आपण पाहतो. पेंडिंगला थोडंसा पाहू शकाल आपण. येस बघ. येस चौकार सांगतायत पंच. तिसऱ्या पंचांची अतिशय परंतु कॅमेरामॅनचं आपण कौतुक करूया. कॅमेरामॅन आपण पाहतोय प्रवीण यांचं कौतुक करूया. चांगलं वर्क राहिले त्यांचं देखील आपण अभिनंदन करू. चांगल्या पद्धतीचा चेंडू गॅदर करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 12 वरती. 12 धाबा फलकावरती. नंदू गोलंदाजी मार्क वरती. हा देखील दिमागाचा चेंडू लावूडली अपील पंचांकडे. पंच पहा कवायत सकाळच्या सत्रामध्ये कवायत जशा करतात ना शाळेमध्ये तशा पद्धतीचा अँगल क्रिएट करत असताना आपण माझे गणेशजी कोंडे अक्षरशः हास्यजनक कामगिरी. आणि आता सुरेश कोंडे यांनी त्यांनी पारितोषिक देखील लावलं आहे का त्यांनी जर का कवायत करून दाखवली ना सकाळची तर त्यांच्याकडे 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. हा देखील पाहू शकाल आपण. पुन्हा एकदा रिप्लाय देत असताना गणेशजी कोंडे हा पुन्हा एकदा वाईट चेंडू. अभंतरची एक धाव. 1च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोचेल ती तब्बल 14 धावसंख्येवरती. 14 धावा फलकावर. 1.3 चेंडूचा खेळ समाप्त. 14 धावा फलकावरती आपण पाहतोय. वैभव आणि दक्ष ही सलामीची जोडी अजून काही मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहायला मिळते. हा देखील स्लॉट मध्ये आणि इथे भूषणने ठेवलाय पाय. चुकी झाली भूषण यांची. थोडं जजमेंट चांगलं राहिलंय. जजमेंट अप्रतिम होतं परंतु भूषण यांनी शेवटच्या क्षणाला रेषेवरती ठेवलेला पाय आणि स्वतःने देखील पाहिलं आधी. आम्ही तर काय बोलू शकत नाही पाठीमागून भूषणांना परंतु इथे आला षटकार. या जजमेंट झेल देखील कॅरी चांगली केली परंतु रेषेवरती लाईन टच. इथे आला षटकार. षटकारच्या मदतीने टीमची धावसंख्या सावून पोहोचली आहे 20 या धावसंख्येवरती. इथे देखील खोलवर प्रदेश चेंडू आपण पाहू शकाल. आणि इथे
मंगेश दादा धोत्रे आणताच बरोबरीने कळम दोन्ही संघाचे करदार उपस्थित असाल तर आपण चला लगेच टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी या. मगाशी अनाऊन्स केलाय आपण जर हे षटक संपन्न व्हायच्या आधी आले नाहीत तर आपल्याला पाण्याच्या समोर जावं लागेल यात काही शंका नाहीये. हा देखील पहा आपण सावधान स्थितीमध्ये उभे राहून जमिनीला हात समांतर केले गणेशजी कोंडा याने आणि सांगितलं की हा देखील चेंडू वाईट आहे. अभ्यंतरच्या स्वरूपामध्ये ज्या वेळेस गोलंदाज वाईट चेंडू टाकतो ना त्या वेळेस गणेश कोंडे यांचं रूप देखण्यात बघायला मजा येते. अतिशय सावधान स्थितीमध्ये राहतात. असं वाटतं की राष्ट्रगीत सुरू झाले की काय आणि त्याच्यानंतर जमिनीला हात देखील समांतर करतात. फुलटा सेंडूल लोबर फुलटाजन कन्वर्ट केला बिग शेप मध्ये अलॉंग द कार्पेटने वाईट इस्लॉंगनला झाली आहे चुकी. इथे सिंगलचं झालंय डबल मध्ये कन्वर्ट. येस कलम टीमचा धोत्रे टीमचा करण्यात आला आहे. तर कलम टीमचा करत आपण चला लगेचच मंचावरती या. आपण टॉससाठी एकदा कॉल देखील करायचं आहे. येस कलम संघ देखील आलाय परंतु कर्णधार आला असेल तर पाठवा कलम संघ. विनंती आहे कारण की कालच्या 2 दिवसापासून आयोजकांचा स्ट्रिक्टली नियम ते लागू करायचं असेल तुम्हाला देखील तर तुम्ही लेट आलात तरी चालेल. मग आयोजक डिसिजन घेतील आणि त्याच्यानंतर आम्हाला माहिती देखील पोहोचवतील. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा धाव फलकावरती असूनही 17 धावसंख्येची 18 धावसंख्येची गरज असेल. 23 झालाय म्हणजे 12 चेंडू 18ची गरज आहे. चला लास्ट कॉल कलम संघाला. लास्ट कॉल टॉस साठी आपण लगेच ज्या धोत्रे टीमचा करता तो उपस्थित झालाय. येणारे 12 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे कंपल्सरी. शिवशक्ती बंजारपाडा या संघाला विजयासाठी. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 3 मध्ये आले आहेत. गोलंदाज अक्षय आपण पाहतो. स्ट्राईक एंडला बॅट्समन वैभव नॉन स्ट्राईक एंडला दक्ष आपण पाहतोय. पहिला चेंडू ऑन साईडला मोठा बिगेट करायचा प्रयत्न परंतु स्वतःच्या फळोतरामध्ये चेंडू हटवण्यात गॅदर करण्यामध्ये यश आलंय. अक्षयांना पहिला चेंडू आला निर्धाव आता 11 चेंडू 18ची गरज. येस दोन्ही संघाच्या करता उपस्थित झाले तर टॉस देखील करायचं. संदेशजी मोरे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभास मात्र टॉस करायचा. इथे मात्र फिरून घालण्याचा प्रयत्न लावूडल्या बेल पंचांकडे दबाव टाकण्याचा प्रयत्न पंचांवरती. पंच दाट पेटला लावली आहे आणि हा देखील आला चेंडू निर्धाव. आता 10 चेंडू 18ची गरज. 40 धावसंख्येचं मापक असं आव्हान होतं असं वाटलं होतं सहजरित्या शिवशक्ती बंजारपाडा संघ हे धाव आव्हान पार देखील करेल. टॉस जिंकला धोत्रे संघाने आणि प्रथम डिसिजन फिल्डिंग करण्याचा घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला आहे ते कलम टीमला. हा चेंडू आउटसाइड लेग स्टिक या पहा गणेशजी कोंडे सरांना पुनश्च एकदा वाईट चेंडूचा इशारा देत असताना पाहू शकाल. यस परंतु एक पारदर्शक आले पुनश्च संदेश मोरे आणि सूर्यजी कोंडे यांच्याकडून. यस गोलंदाज शैलीवरती आक्षेप घेण्यात आला आहे. यस गॅदर केला जाईल. इथून पुढे चेंडू चेक केले जातील. यस बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच स्क्वेअरकेटचा फटका पॉइंटच्या डोक्यावरून डीप पॉइंटला हे ते ठोकलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमच्या धावसंख्येची वाढ झाली आहे. जाऊन पोहोचेल ती 28 वरती. यस पंचच्या गोलंदाजा शैलीवरती आक्षेप घेण्यात आलाय ना ते इनव्हॅलिड सांगत असताना आपण पाहतोय. तिसरे पंच आता इथून पुनश्च एकदा अक्षयवरती निगराणीमध्ये असेल. अक्षय देखील आता पुढे निगराणीमध्ये असेल. अक्षयवरती थोडा डाऊट वाटला तर लगेचच डिसिजन देखील देण्यात येईल. हा देखील बॅकफुटवर जाऊन बॅकफुट पंच पाहायला मिळतोय. इथे बॅक टू बॅक दुसरा चौकार वैभवच्या बॅटमधून आलाय आणि या 2 चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे तब्बल 32 धावसंख्येवरती. म्हणजे आता उर्वरित 8 चेंडू आणि विजयासाठी 9 धावसंख्येची गरज आहे. 12-18चं समीकरण होतं तिथे आता धावसंख्या करायची आहे त्यांना 8-9चं समीकरण.
इथे देखील ऑन साईडला प्रहार चढवला, एक सिंगल बेगाने झाली कंप्लीट. भूषण गेले परंतु फंबल देखील झालाय डीप मध्ये. एक सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट दोनच्या मदतीने टीमची धावसंख्या 34 धावा धाव फलकावरती. आता 7 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. लकी चॅम्प आपण पाहतोय दक्ष अक्षरशः आज मार्केवाडी संघाकडून बिलॉंग करत असताना खेळत असताना पाहायला मिळतोय. 34 धावा धाव फलकावरती. हा देखील पूर्ण त्या क्षेत्रामध्ये पाहतो आपण. स्क्वेअर कटचा फटका थर्ड मॅनला. चेंडू चालला अलॉंग द कार्पेटने पाहायला मिळतोय. हा देखील आलाय चौकार आणि चौकाराच्या मदतीने षटक क्रमांक इथे तिसरा देखील संपलाय. षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर 38 धावा धाव फलकावरती. आता 6 चेंडू आणि 3 धाव संख्येची गरज. हा देखील आला मॅच विनिंग फटका. इथे आला षटकार दक्ष मधून. हा षटकार पाहायला मिळाला. षटकाराने मॅच झाले फिनिश. नेक्स्ट मॅच यस नेक्स्ट मॅच स्वर्गवासी मंगेश आता धोत्रे हा संघ मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यांच्या पक्षामध्ये कलम या दोन संघादरम्यान पहिल्या फेरीतला चौथा सामना शेवटचा अंतिम आपण पाहू शकाल. चला दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण चला मैदानाच्या आतमध्ये लगेच